त्यावेळेस आपण पाहतो या पहिला चेंडू भन्नाट वेगाने ते हाताळलेला आहे. पहिला चेंडू डॉट येताना दिसतोय आपल्याला. डॉट बॉलने इथे सुरुवात झालेली आहे. भावेश याला आपण पाहतो. भावेश बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये सामनावीर राहिला होता. चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये भावेश पागे याची देखील राहिलेली आहे. हा ट्रॅकर पाहतोय ऑन साईडला फटका केला. शतरक्षक आलाय तिकडे. शतरक्षकाने झाले चुकी. चुकीला माफी नाही. धावचीची संधी देखील निर्माण झाली होती. एकाच बॉलवरती 2 जीवनदाने मिळाल्या दोन्ही फलंदाजांना. बघा शेवटचा सामना आहे आणि या शेवटच्या सामन्यामध्ये अशा प्रकारे ज्या चुका असतात त्या अडचणीमध्ये घेऊन जात असतात आपल्या संघाला. हा झेल फार महत्वाचा होता. मात्र हा झेल तिकडे सुटला गेलाय आणि 2 धावा मिळाल्यात. यावेळेस बघा झेल सुटला त्याचा फायदा उचललाय. चेंडू सरळला सेकंड फ्लोअर वरती पाठवलाय. विकेश खरबडे याने ठोकलाय षटकार. 6 धावा. तुला देवानं बनवली जशी करीला खुलवली ग. तुला देवानं बनवली जशी करीला खुलवली. हर तुपाची खान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. थँक्यू डीजे. हे चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं मैदानामध्ये. क्या एका बॉलवरती झेल सुटत असतो मात्र दुसऱ्या बॉलवरती लगेच त्याचा प्रत्युत्तर बॅट्समन देत असतो. तेच तसंच काही चित्र आपण इथे आता स्क्रीनवरती बघितलंय. त्यावेळेस आपण पाहतो या अपील झालेली आहे आणि अपील उचलून धरलाय फलंदाज बाद विकेश खरपडे. माझ्या स्वर्गाची सुंदरी. उत्तम धिंडा आलाय निवाडर. त्यावेळेस पाहतो पण स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू देखील खेळून काढला गेलाय. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला होता मात्र 2च धावेवरती इथे समाधान नक्कीच मानावं लागेल आणि पंचांनी सांगितलंय की 1 शॉट. ज्या प्रकारे आपण पाहतो या उत्तम याची बॅट जर आपण बघितली ना तर पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेलेली नाही आहे. अगदी जे आपण पाहतोय जी व्हाईट जी पट्टी आहे त्या पट्टीच्या अगदी जवळ बॅट आली होती मात्र पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेलेली नाही आहे. तेच कारण आपण पाहतोय इथे पंचांनी 1 शॉटचा इशारा इथे दिलेला आहे. हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेत. व्हाईट बॉल. धावसंख्या आता 10 या आकड्यावरती 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि या षटकातील हा शेवटचा एक बॉल बाकी आहे. अवलेस पादापण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मस्त टायमिंग झालाय मात्र हा चेंडू सरळ निघून जाईल. पुन्हा एकदा सेकंड फ्लोअर वरती हा येतोय
A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर अडवाई तुझा माहेर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर नाम आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर. दुसरा षटकार हाताळण्यासाठी आता रुपेश येतोय. रुपेश मोरे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मस्त टायमिंग झालाय. शतरक्षक आलेत तिकडे रवी आलेत आणि बघा रवी आणि चांगला झेल इथे पकडलाय. फलंदाज होतो बाद. संतोष वल्वी बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर बबलू येतोय. बबलू वल्वी न्यू बॅटर. आपण पाहतोय ऑन साईडला फटका देखील गेलाय मात्र हा फटका फसलाय. पुन्हा एकदा रवी येतोय चेंडूच्या खाली. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. बबलू आले बबलू गेले. फलंदाज बाद. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आय मुंबईचा वंडर बॉल नाव त्याचा फरदिनकाजी. 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 नव्याने फलंदाज जितेंद्र येतोय. जितू खोते या षटकातील बॉल टाकून झालेत 2. हे दोन्ही बॉलवरती आपण पाहतो या विकेट्स मिळवल्यात. हॅट्रिक बॉल आहे. तर हॅट्रिक बॉल इथे आपण पाहतो या सरळ यष्टांच्या वरून निघून जातोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतो या 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतो या कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवरती इथे समाधान देखील मानावं लागते जितू आणि उत्तम याला. या एका धावेने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील बॉल टाकून झालेले आहेत ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा पहिल्या षटकात 16 धावा. या षटकात फक्त एक सिंगल धाव खर्च केलेली आहे ती म्हणजे रुपेश मोरे या गोलंदाजाने. हे षटक निर्णायक ठरत असताना दिसते आपल्याला. यावेळेस आपण पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. बघा विकेश खरपडे आणि संतोष वल्वी हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतो या धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतो या
पहिल्या विकेटसाठी त्यांची पार्टनरशिप झाली होती. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील पार्टनरशिप झाली, मात्र या मॅचमध्ये ती पार्टनरशिप झालेली नाही आहे आणि आपण पाहतोय फक्त 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 षटकं संपल्यात, धावा लागल्यात त्या म्हणजे 18. चला देऊया डिझेलला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. सारी पब्लिक दीवानी होते जेव्हा जातो या ग्राउंडवर. सारी पब्लिक दीवानी होते जेव्हा जातो या ग्राउंडवर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. 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 इथे आपण पाहतो या वेगवान चेंडूची हाताळणी झालेली आहे. डॉट बॉल येताना दिसतोय रवी डवळे. इथे आपण पाहतो या बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा आणि हे अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. टॉस जिंकला होता, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र हा निर्णय त्यांच्यापर्यंत अजून त्यांच्या बाजूने लागलेला नाही आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस आपण पाहतो या फुलटॉस चेंडू कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. 1 धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि इथे आता तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये जीतू कोते हा फलंदाज पास झालेला आहे. कट्टल जमली प्रेमाला सोडून जाशील मलकवा. रात्रीच भांडण करते माझ्या संगतीला, जायचा रोग लावलाय प्रेमाला. विचार करतोस ना मनाला, घोर लावतोय जीवाला. हलतोक मैत्रीची सक्ती लागून तुला रोज पाहिजे पिवाला. नाही रे नाही बरोबर नाही चे नानाला लागत नाही. जाते मुंबईला राही फिरावलाही व बिलकुल भरोसा नाही. अरे पोरी तुझ्या लग्नाच्या दिवशी पिऊन नाचीन तुझे मांडवाला. काय तुझी नटीन करून खाण्या येईल राणी तुझ्या संगतीला. अरे पोरी तुझ्या लग्नाच्या दिवशी पिऊन नाच. उत्तम भिंडासाठी हा खोलपट्याचा चेंडू इथे टाकला गेला होता. 1 धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय, मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. ते म्हणजे उत्तम आणि बाला याला. या 2 धावेने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती 22 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला इथे पाहायला मिळतं एकविरा स्पोर्ट्सचा वाकीपाड्या टीमची. त्यामुळे ऑन साईडला फटका केला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे आणि या शतरक्षकाने चांगला काम केलेलं आहे. जबरदस्त कामगिरी शतरक्षकाची. फलंदाज होतोय बाद. उत्तम ढिंडा बॅक टू द डगआउट. मेरा सुझाव को पिकलाय पोरी तुला बघून बघून. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. धावसंख्या झालेली आहे 22. नव्याने बॅटर विकी येतोय, विकी धिंडा.
त्यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न शतरक्षकाला निवडलाय मात्र झेल ड्रॉप झालाय. फक्त एक सिंगल धाव इथे मिळणार आहे. सरळ शतरक्षकाला तिकडे निवडलं होतं, शोधलं होतं. आपण पाहतोय विकेश खरपडे पहिल्या षटकामध्ये बाद झाला, त्यानंतर संतोष वल्वी दुसऱ्या षटकामध्ये बाद झाला. मात्र त्यानंतर आपण पाहतोय काय जबरदस्त कामगिरी ते बॉलिंग करणाऱ्या टीमची झालेली आहे. जी पार्टनरशिप झाली होती ती पार्टनरशिप पूर्णपणे तोडीत काढली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 16 धावा आल्या, मात्र त्यानंतर जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे. यावेळेस आपण पाहतो या पायचीची अपील झालेली आहे आणि यष्टांच्या मध्ये सापडलाय बाला वल्वी. फिंगर ऑफ फलंदाज पाथ. पालघरचे बाजार ये मैतारा, पालघरचे बाजार ये झुमका घेऊन मला दे मैतारा, झुमका घेऊन मला दे. पुढचे महिन्याचे तारकला 12 कोठं गयो पुरी तुला मिलाया. पुढचे महिन्याचे तारकला 12 कोठं गयो पुरी तुला मिलाया. पालघरचे बाजार ये मैतारा, पालघरचे बाजार ये झुमका घेऊन मला दे मैतारा, झुमका घेऊन मला दे. दिसदाय रातदाय झोप मला येत नाही. रोग रोग पिरवाचा लागलाय मला, रोग रोग पिरवाचा लागलाय. एक नाही दोन नाही फोन तुझा येत जाय. दिल दिल तुझे पडलाय माग पोरा, दिल दिल तुझे पडलाय माग. पुढचे महिन्याचे तारखेला 13 कोठं गयो पोरी तुला मिलाया. विक्रमगड बाजार ये मैतारा, विक्रमगड बाजार ये पैसे घेऊन मला दे मैतारा, पैसे घेऊन मला दे. बायको बनून घरी माझे येतो काय. थांब थांब पुरा उंडावरच थांब, थांब थांब पुरा उंडावरच थांब. नागाया गावान तुला मी येऊ काय. लांब लांब माझं गाव लई लांब पुरा, लांब लांब माझं गाव लई लांब. पुढचे महिन्याचे तारखेला 16 कोठं गयो पोरी तुला मिलाया. डानू चौपाटीला ये मैतारा, डानू चौपाटीला ये दर्या फिराय मला ने मैतारा, दर्या फिराय मला ने. संतोष वल्वी येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. आपण पाहतोय एक माफकसह टार्गेट ठेवलं गेलंय 24 धावांचं. प्रति षटकामध्ये 8 धावा इथे कंप्लीट कराव्या लागतील वाकीपाडा टीमला. पहिला शूट आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर हाताळला गेलाय.
पंचांकडनं इशारा येतो व्हाईट बॉलचा. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. आपण पाहतोय पहिल्या 3 मॅचमध्ये चांगली कामगिरी राहिली होती उमसागर ब्राह्मणगाव या संघाची. मात्र शेवटच्या मॅचमध्ये आपण पाहतोय बॅटिंग लाईनअपमध्ये भरपूर स्ट्रगल झाला आणि आपण पाहतोय धावसंख्या फक्त 23 धावा 24 धावांचं आव्हान हे ठेवलं गेलंय. त्यामुळे साधा आपण वेगवान चेंडू तेच तर्रार चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल येताना दिसतोय. या षटकामध्ये जर संतोष वलवी याने जर कमबॅक केला तर नक्कीच आशा पल्लवित होऊ शकतायत ब्राह्मणगाव संघाच्या. आपण भरपूर वेळा बघितलं की संतोष वलवी याने ज्या वेळेस सिंगल फिगरमध्ये धावा खर्च केल्या त्या वेळेस उमसागर ब्राह्मणगाव संघ जिंकताना आपण पाहिलेला आहे. यावेळेस पुढे सचन करण्याचा प्रयत्न चेंडू डावेमध्ये आहे. जितू कोते तिकडे पोहोचले होते मात्र मस्तक पे दस्तक दिसत हा चेंडू सरळ 6 धावां करता निघून गेलाय. हा लाय षटकार 6 धावा. संतोष वलवी थोडासा महागडा ठरताना दिसतो या ओव्हरमध्ये. आपण एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक भरपूर दूरवरती आहे. देवानंद वलवी पोहोचण्याचा प्रयत्न करतो इकडे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न होतोय मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती 9 रन्स. बघा 8च्या सरासरीने इथे धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आता इथे 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जो रन रेट हवा आहे तो रन रेट मिळालाय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला. आता मॅच जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 15 धावींची आवश्यकता आहे. आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. देवानंद वलवी येतोय चेंडूच्या खाली आणि या देवानंद कडनं झेल हा सुटला गेलाय. बघा हा झेल जर पकडला असता तर नक्कीच थोडासा स्ट्रगल करताना दिसला असता आपल्याला वाकीपाडा संघ. कारण आज अनिकेत भोमटे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर कुणाल देखील नाही आहे. मात्र ज्या प्रकारे भावेश रवी आणि रुपेश यांनी कामगिरी केलेली आहे त्यांची कुठलीच कमी जाणवलेली नाही आहे आजच्या दिवसामध्ये. मात्र हा झेल जर पकडला असता तर थोडासा मजबूत स्थितीमध्ये आला असता ब्राह्मणगाव संघ. क्रिकेटमध्ये झेल हे फार महत्वाचे असतात. यामुळे आपण पाहतो या शफल आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो या डिक्लरेशन झोन मध्ये 22च्या स्वरूपात. बॅटला हलकासा स्पर्श झाला. यस स्क्वेअर मनसनी सांगितलंय की बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे. डिक्लेअर मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. अजूनही मॅच जिंकण्याकरता 12 धावींची आवश्यकता आहे. बघा इकडनं देखील उमसागर ही नक्कीच होणार आहे. आपण पाहतो या शफल आउट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. देवानंद वलवी आहे तिकडे. चेंडूला उचलतोय फेकतोय. तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झाली. षटकाची समाप्ती. षटक संपले. पहिल्या षटकात धावा आल्या त्या म्हणजे 13. आता 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 11 धावींची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि आता 11 धावा. विकेश खरपडे येतोय. पाहतो या पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉल येताना दिसतोय. आता आपण पाहतोय रन बॉल हा मॅच येताना दिसतोय पुन्हा एकदा. विकेश खरपडे या षटकामध्ये कमबॅक करताना दिसतोय आपल्याला. वेगवान चेंडू आहे. वेगावरती स्वार झालाय. मात्र हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता.
पंतनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे खर्च केली जाते. या एक्स्ट्रा रनने धावसंख्या आता पुढे सरसवलेली आहे, ती म्हणजे 14 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 10 धावेंची आवश्यकता आहे. पुढे सचोट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. पंडित सुरुंग आले होते तिकडे आणि झेल ड्रॉप. बघा इकडनं देखील कमबॅक करण्याची संधी आहे ब्राह्मणगाव संघाकडे, मात्र क्षेत्ररक्षण खराब इथे आपण पाहतोय झालेलं आहे. देवानंद वलवी कडे एक झेल सुटलाय आणि आता पंडित सुरुंग यांच्याकडनं देखील एक झेल सुटलेला आहे. बघा क्रिकेटमध्ये झेल क्षेत्ररक्षण हे फार महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेस बॉलिंग ही चांगली होत असते आणि आपण पाहतो या बॅटर हे स्ट्रगल करत असतात. मात्र क्षेत्ररक्षण भरपूर खराब राहिले उमसगर ब्राह्मणगाव संघाचं. मात्र विकेश इथे आता कमबॅक करताना दिसतोय. चेंडू बाकी आहेत या षटकातील 3 म्हणजे 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 9 धावेंची आवश्यकता. यावेळेस पादापाना मिस्टामिंग झालाय. मिडॉरमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहे. इथे आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण झालं, मात्र फेकी ही चांगली झालेली आहे. इथे फलंदाज आता रुपेश हा बाद होतोय. आमच्यावर कोणी पूजा करेल ना नवऱ्याची माझी नजर चढेल. आमच्यावर कोणी पूजा करेल ना नवऱ्याची माझी नजर चढेल. 18 काड्या शिकेल भगत ना भूतात द्याल नांगून पलट ना भूतात द्याल नांगून पलट. आमच्यावर कोणी पुता करेल ना बायकोची माझी नजर चढेल. आमच्यावर कोणी पुता करेल ना बायकोची माझी नजर चढेल. करणी केले आमच्यावर फुल ना भगत नांगला पावरफुल ना भगत नांगला पावरफुल. थँक्यू. बघा अजूनही मॅच संपलेला नाही आहे. अजूनही हा मॅच बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 50-50 संधी इकडनं दोन्ही संघाला मी तर म्हणेन. धावसंख्या झालेली आहे 16 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 8 धावेंची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 8 धावा. बघा या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 2 झेल सुटले गेले. देवाकडे एक झेल सुटला, त्यानंतर पंडित सुरुंग याच्याकडे एक झेल सुटलेला आहे. इथे आपण पाहतो हा चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळलेली आहे. या 2 धावा, या 2 धावेने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. आता मॅच जिंकण्याकरता धावेंची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे 6. 7 बॉल आणि या 7 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 6 धावेंची आवश्यकता. बघा शेवटचा हा सामना आहे. शेवटच्या सामन्यामध्ये एक धाव ही फार महत्त्वाची असते आणि आपण पाहतोय इथे सिंगल डबल वरती जास्त भर देताना दिसतोय. एकविरा स्पोर्ट्सचा वाकीपाडा हा संघ, त्यांना देखील माहिती आहे सिंगल डबलचं महत्त्व किती आहे. बघा जे काम बंदुकीने होत नाहीये, तलवारीने होत नाहीये, ते काम सुईने केलं जातं. तसंच हे काम आपण पाहतोय मोठ्या फटक्याने नाही तर सिंगल डबलनं करण्याचा प्रयत्न ते करतायत हे दोन्ही फलंदाज. हा चेंडू आपण पाहतो या वेगवान इथे हाताला आहे आणि बघा विकेशने सांगितले का हा चेंडू निर्धाव आलेला आहे आणि आता 6 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता. मॅच इथे पुन्हा एकदा थोडासा ट्विस्ट निर्माण होतोय. 6 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता. आता आपण पाहतो या टीम हडल इथे घेतली जाते, मात्र जास्त वेळ जाणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. एक ड्रिंक्स ब्रेक आपण घेऊया. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया, देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. कम ऑन डीजे.
6 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आपण पाहतोय ओमसागर ब्राह्मणगाव संघाकडे 2 गोलंदाज आपण पाहतोय. पंडित सुरुंग आणि विकी धिंडा ऑप्शन आहेत त्यांच्याकडे. तेच कारण विकी धिंडा याच्याकडे ही कामगिरी सोपवलेली आहे. भरपूर सामने आपण बघितले आहेत. विकी आणि आपल्या बॉलिंगच्या जोरावरती जिंकून दिलेले आहेत. मला आठवतंय रेल्वे स्टेशनच्या मैदानावरती सामना झाला होता. 6 चेंडूमध्ये 8 धाब्यांची आवश्यकता होती आणि विकी धिंडा याने त्या 8 धावा डिफेंड केल्या होत्या. इथे 6 धावा डिफेंड करायच्या आहेत. 6 चेंडू 6 धावा. स्ट्राईक वरती पाहतो आपण रवी. नॉन स्ट्राईक एंड वरती भावेश. इथे पहिला चेंडू टाकत असताना पावलांमध्ये थोडासा चुकतोय. डेड बॉलचा इशारा इथे दिला गेलाय. 6 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता आहे. इथे पाहतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीवाडा संघ हा सामना कुठपर्यंत घेऊन जातोय. पुढे सचवून खेळण्याचा प्रयत्न. एक डाव कंप्लीट झाले. विकेश आहे तिकडे बघा. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला स्टॉप केले तिकडे. स्वतःच्या फलथ्रोमध्ये चेंडूला फील्ड करण्याची संधी होती विकी धिंडाकडे. मात्र विकेश आलाय तिकडे बॅकअपसाठी. फक्त एक सिंगल धाव इथे आलेली आहे. 5 बॉल आणि आता 5 धाब्यांची आवश्यकता. बघा 5 बॉल 5. बघा जेवढा प्रेशर 6 बॉल 15 वरती नसतो तेवढा 5 बॉलवरती 5 धावा असताना प्रेशर असतो. कारण तेव्हा बॅटर जे असतात ते थोडेसे डबल माइंडेड असतात. आपले साधेपण ब्लॉकर मध्ये चेंडू इथे टाकला गेलाय. देवानंद वलवी आलाय तिकडे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न फेकी झालेली आहे. संतोष वलवियाच्या हातामध्ये. चांगला थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. 4 बॉल 4 ची आवश्यकता. चार चेंडू 4 धावा. काय जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतोय. हाय व्होल्टेज मॅच. इकडनं कुठला संघ मॅच जिंकेल अजूनही सांगता येणार नाहीये. एकाटेकी टक्कर. त्यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी खराब झाली. बॅकअप दिला तिकडे रोशन याने. बघा बॅकअप जर मिळाला नसता तर एक्स्ट्रा धावा इथे देखील मिळाल्या असत्या. थ्रो जर चांगला झाला असता तर विकेट देखील मिळाली असती. प्रेशर आणि प्रेशर इथे आपण पाहतोय या मॅच मध्ये. जेवढा प्रेशर खेळाडूवरती नाही आहे तेवढा प्रेशर जे पाठीराखे आहेत या दोन संघाचे त्यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. काही प्रेक्षक आपण पाहतोय आपल्या जाग्यावरती उभे झालेले आहेत. त्यांची देखील धडधड ही वाढली असेल. 3 बॉल 3 ची आवश्यकता. इथे आपण पाहतोय कोलबेटाचा चेंडू. धावचीची संधी निर्माण झालेली आहे. यावेळेस फलंदाज बाद होईल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आणि आता आपण पाहतोय भावेश पागी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. काय सामना इथे पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. बघा 6 चेंडू मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता होती. पहिल्या 3 बॉलवर देखील सिंगल आल्या. त्यानंतर चला रेफर गेलाय तिकडे पंचांनी झेलसाठी का. यस थँक्यू. झेलसाठी रेफर गेलाय. पाहूया तिकडे झेल पकडलाय की नाही. एक टप्पा हा आपण पाहतोय. बघा झेल जरी पकडला तरी भावेशच बाद होईल आणि रनआउटच्या स्वरूपात देखील भावेशच बाद झालेला आहे. चला रनआउट असेल. रनआउट म्हणजे आता 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉलमध्ये 3 धाव्यांची आवश्यकता. मी अगोदरच म्हटलं होतं की ब्राह्मणगाव संघाकडे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे तो म्हणजे विकी आणि पंडित. विकीवरती कामगिरी सोपवली. दीपेश येतोय. दीपेश बैघवाले न्यू बॅटर. 2 चेंडू आणि आता 3 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. बघा थोडासा प्रेशर मध्ये ते जाणवतोय गोलंदाज देखील बॅटर देखील. 2 चेंडू बाकी आहे. 2 चेंडू मध्ये 3 धाव्यांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण. जबरदस्त
यावेळेस काय घडलंय काय बिघडलंय आपण पाहतोय. अपील तर झालेली आहे मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम. चला आता पंचांनी रेफर केलंय. क्रिटिकल सिच्युएशन आहे आणि या पंचांनी सांगितलंय की आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. मात्र काय जबरदस्त बॉल टाकलाय विकी धिंडा याने. आता एक बॉल आणि मॅच जिंकणा करता आता 3 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा 6 बॉल मध्ये 6ची आवश्यकता होती. आता 1 बॉल 3ची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच इथे पाहायला मिळतोय. मात्र रवी हा स्ट्राईक वरती आहे. आता रवी इथे मोठ्या फटक्यासाठी जाईल का? गोल्डन 6 किंवा गोल्डन चौकार इथे ठोकावा लागणार आहे. चला तिसरा पंच आपला निर्णय कळवायचा आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. नॉट आउट असेल. नॉट आउट. 1 बॉल 3ची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. प्रेशर पुन्हा एकदा दोन्ही संघावरती पाहायला मिळतोय. काय जबरदस्त मॅच इथे आपल्याला पाहायला मिळालाय. 1 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता आहे आणि हा चेंडू हवेमध्ये आहे आणि हा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी षटकार ठोकलाय तो म्हणजे रवी डवले याने. काय जबरदस्त मॅच बघा. 6 बॉल 6. पहिल्या 3 बॉल वरती 3 मात्र त्यानंतर 1 बॉल वरती 3 आणि त्यानंतर आलेला हा गोल्डन 6 षटकार ठोकला रवी याने. मी अगोदरच म्हटलं की जोपर्यंत रवी आहे तोपर्यंत एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाच्या आशा पल्लवीत आहेत आणि गोल्डन 6 ठोकलाय तो म्हणजे रवी डवले याने. हार्ड लक ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीम. हार्ड लक विकी धिंडा. चला आपण जातोय लगेच मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्याने गोल्डन 6 ठोकलाय रवी डवले मॅन ऑफ द मॅच.